नमस्कार, मी मानसी न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल झाले होते। अखेर आता अजित पवार 2 दिवस गायब का होते याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे आज सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अजित पवार हे आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत। अजित पवारांना घशाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे ते 2 दिवस आराम करत होते, त्यामुळे ते अधिवेशनात अनुपस्थित होते। मात्र आता 2 दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार याची सगळे प्रतीक्षा करतायत, तर दुसरीकडे भाजपने आता शिवसेनेला आणखी एक धक्का दिलाय। विधान परिषद सभापती पदासाठी भाजपने राम शिंदे यांच्या नावाची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे। राम शिंदे हे बुधवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत। भाजपच्या या घोषणेमुळे शिवसेनेला धक्का मानला जातोय। एकटे असलो तरी सभागृह डोक्यावर घेता येतो, त्यांचे संख्याबळ जास्त असले तरी नाराजांची संख्या ही खूप मोठी आहे। त्यामुळे तुम्ही संधीचे सोने करा आणि जनतेच्या प्रश्नांवर एकजुटीने सरकारला धारेवर धरा, असा कानमंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी दिलाय। काँग्रेस असो अथवा भारतीय जनता पक्ष यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेहरू यांच्या नावाने राजकारण बंद करावं, कारण आताचा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय। त्यांनी आपल्या काळात जे करायचं होतं ते करून गेलेत, मात्र आता तुम्ही काय करत आहात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी पंतप्रधान मोदींनी देखील नेहरूंच्या नावे रडगाणं बंद करावं आणि काँग्रेसने सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्ष काँग्रेसला आणि भाजपसह पंतप्रधानांना दिलाय। संसदेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। शाह यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि विरोधकांनी केली आहे। राज्यसभेत झालेल्या संविधानावरील 2 दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता। त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झालं असल्याचं म्हटलंय। राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आलंय। राजधानीमध्ये होणाऱ्या संमेलनाला पंतप्रधान येतील याची खात्री आहे, अशा शब्दात संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय। साहित्य महामंडळ आणि सरहद पुणे यांच्यातर्फे आयोजन होणारे 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारीला दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे भरणार आहे। त्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन स्थळ तालकटोरा स्टेडियम मधील तयारीचा पवार यांनी आढावा घेतलाय। यानंतर बोलताना पवार यांनी पंतप्रधानांच्या निमंत्रणाबद्दल माहिती दिली आहे। मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन करून कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी पोलिसांना मिळाली। त्याननंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली। कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढलं। मात्र त्यानंतर फोनवरून बॉम्बची अफवा देण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पुणे लातूर रोडवर आज पहाटेच्या सुमारास लक्झरी बसचा भीषण अपघात झाला। यात 50हून अधिक प्रवासी प्रवास करत होते। उदगीर लातूर पुणे ही लक्झरी बस भरधाव वेगात निघाली असता बार्शी येथे बायपास रोडवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय आणि यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अपघात प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत। नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 2ऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकांकडून 1527 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात या संदर्भात काल सामंजस्य करार करण्यात आला। या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय। पुणे पुस्तक महोत्सवाला पहिल्या 4 दिवसात 3 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे। यामध्ये नागरिकांनी तब्बल 5 लाख पुस्तकं खरेदी केली आहेत। त्यामुळे यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव नागरिकांच्या चांगला पसंतीस उतरलाय, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे। सर्व पुस्तकांच्या खरेदीवर 10% सवलत असून यंदा 22 भारतीय भाषांमधील सुमारे 12 लाख पुस्तके खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत।
वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट.